साईडला हिरवागार निसर्ग, साईडला वाहणारी हिरवीगार आणि थंडगार असं पाण्याची नदी आणि समोर होतंय आपले चिकन फ्राय आणि सुगंध तर अप्रतिम सुटलेला आहे। तर नमस्कार मंडळी, मी तुषार। तर थेट स्वर्गभूमी रत्नागिरीमधून तुमचं मनापासून स्वागत आहे। आज रविवार आहे, सुट्टी आहे। सकाळी मॅच बघायला गेलो होतो, वाडीतली पोरं तर हरली, त्याच्यामुळे आता त्या डिप्रेशन मध्ये पार्टी करायला नदीवरती जातोय। आणि कोकणातल्या एवढ्या सुंदर अशा निसर्ग पार्टी करायची काय मजा आहे ती काय वेगळीच आहे। सोबत आपली मंडळी पण आहे। आता जाऊया खाली डायरेक्ट नदीवरती, आपला नेहमीचा स्पॉट, चिकन वगैरे फ्राय करूया, मस्तपैकी जेवण सुद्धा करूया। तर आता फायनल नदीवरती निघालेलो आहेत आणि आता आमच्या जुन्या शाळेजवळ आले। शाळेजवळ आल्यावरती जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होतात आणि तुम्ही सुद्धा मंडळी जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हा अशा निसर्गात पार्टी करत जावा, जबरदस्त मजा येते, आहे की नाही विराट? आणि आत्ता फायनली आता नदीवर पोहोचणार आहे आम्ही। तर तुम्हाला हा रूट तर माहितीच आहे, गेल्यावेळी मागे पण आम्ही एकदा आलो होतो नदीवरती, सर्व त्यावेळी बच्चे कंपनी होती। आणि आता आलो आहे हे पावसाच्या सीझन मध्ये, त्यावेळी पाणी कमी होतं, परंतु आता पाणी आमच्या नदीला खूप मोठं पाणी असतं। आता बघूया किती पाणी आहे, कारण 5-6 दिवस काय पाऊस नाही, त्याच्यामुळे थोडासा फोर्स तर कमी झालेला असणारच आहे। परंतु ही आजूबाजूची झाडी खूप वाढलेली आहे आणि या झाडीतून वाट काढताना नाकीनऊ येते, कारण काटेरी झाडी प्लस खाचकूल असते, खाज लागण्याची भरपूर संभावना असते, त्याच्यामुळे चला आता फायनली आपण नदीवरती पोहोचलोय। आणि पाण्याची लेवल बघता किती खूप लेवल आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपण आलो होतो ना तेव्हा ही समोरची दगड आहे ना पूर्णपणे दिसत होती, आता दिसत नाही। याचा अर्थ पाण्याची लेवल खूप आहे आणि पाणी पण खूप आहे। इकडे आता मंडई बसले, आता मस्तपैकी चिकन वगैरे शिजवूया, चिकन वगैरे मस्तपैकी फ्राय करूया। आजूबाजूचा समोरचा डोंगर पण बघा, पूर्णपणे हिरवाईने नटलेला आहे। बॅक साईडला बघा, हे बघा, असंच आहे कोकणातला सगळा असा निसर्ग, सुंदर असा निसर्ग, आणि त्या सुंदर निसर्गात जेवण करायची मजा काय वेगळीच। तर आता फायनली जेवणाची आणि पार्टीची सुरुवात करावी लागणार। चिकन तर आणलेलं आहे, तर मस्तपैकी शिजवून घेऊया, एक एक सामान काढूया। हा आहे आपला छोटासा बाटला, टोप आहे, पॅन आणलेला आहे, जेवायला ताट आहे, इकडे छोटासा बर्नर आहे आपला, त्याच्या आधी इकडे घे, याला द्यायचं चिकन घे, इकडे पण घे, याला धुवून घेऊया। तर आता मुन्ना इकडे चिकन धुवून घेतोय आणि राजूला बहुतेक बाण घालण्याचं काम दिलेलं आहे, होणार आहे का आपली निशाणी तयार करतोय। हे बघा, अजब केलं नाही, खाली छोटी आणि वरती मोठी, कारण ह्या साईडला सुद्धा खूप सारे असे स्टोन एकावर एक पोराने उभे केलेले आहे, अजून पडले ना, आता कधी उभे केले आहेत की काय माहीत। इकडे आहेत, या साईडला आहेत, हा बघा इकडे आहे। आणि आता फायनली मॅरिनेशनचं काम चालू झालं आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट काय माहिती आहे का, हे शेफ आहे ना, मुंबईचे शेफ आपण मागवलेले आहे, कुठच्या हॉटेलमध्ये, मोठ्या हॉटेलमध्ये, नाव नाही, त्याच्यामुळे त्यांच्या हातची आज रेसिपी आम्ही ट्राय करणार आहे। बघा, आता मस्तपैकी चिकनमध्ये चिकन 65 मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे, आणि त्यांचे शेफचे असिस्टंट पण तुम्ही बघू शकता। डबा उघडता येत नाही, सावकाश उघड, तेल जरासंच आहे त्याच्यात, तेल जर सर्व सांडलं तर तुला घरी जावं लागला नाही। आता बर्नर वगैरे चालू करून घेऊया, पावसाचं वातावरण पण दिसतंय, पाऊस कधी येऊ शकतो। छत्री आणलेली आहे, परंतु आपला गॅस नाही विझला पाहिजे, आणि याच्यात बहुतेक थोडासाच गॅस आहे, संपायला पण नाही पाहिजे, आणि संपला तर आपले लागणार, त्याच्यामुळे फटाफट सर्व बनवून घेऊया। मॅरिनेशन सर फटाफट करून घ्या, आणि तिकडे दाखव ना ते काय करतायत ते, काम ना धंदा, ते टेस्टिंग वाले टेस्ट करणार। आता एक्झिक्युटिव्ह शेफ लावण्यासाठी आपल्याला, शेफ तुमची टोपी कुठे आहे? हा, टोपी टोपी ले गई गोपी।
तर फायनली आता आपण गॅस वगैरे कनेक्ट केलेला आहे आणि आता चिकन फ्रायला तयार केली आहे. आणि आपल्या हा आवाज येतोय का तुम्हाला? म्हणजे शेफच्या हातचा आवाज आहे हा. प्रणव शेफ. यस. साईडला हिरवागार निसर्ग, साईडला वाहणारी हिरवीगार आणि थंडगार असं पाण्याची नदी आणि समोर होतंय आपले चिकन फ्राय आणि सुगंध तर अप्रतिम सुटलेला आहे. आता दाखवतो तुम्हाला. आणि आपल्या शेफने मस्तपैकी पॅन मध्ये आता चिकन फ्राय साठी ठेवलेला आहे. बघा कसा तडतड 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 आवाज येतो. ओ शेफ, कुठून आवाज काढताय? तडतड बोला काहीतरी. चिकन मधून येते आवाज. 2 शब्द बोला. काहीतरी रेसिपी तरी सांगा आम्हाला. रेसिपी ऍक्च्युली सिक्रेट रेसिपी आहे, ते तुम्हाला सांगू नाही आणि मसाले पण सिक्रेटच असतील ना? मसाले पण सगळे सिक्रेट आहे, घरी बनवले. दुकानातले चिकन हा सिक्रेट नाही, दुकानावर विकत आणणार नाही. हा, हे बघा काय बनवतोय ते. हे बहुतेक खांद्यावरून घरी घेऊन जाणार आहे. बाहुबली. आणि चिकन आता शालो फ्राय व्हायला लागलंय. दिसायला तर एकदम टेम्पटेटिव्ह दिसतंय, तोंडाला चव सुटले. हा बघा राज खतरनाक असा स्विमर वाटतंय. खतरनाक स्विमर. तिकडे जा त्या साईडला जा. हा मिस यू राज मिस यू राज. थँक्स राज. बेकार आहे राज. पुढे आपटायचा कुठे तरी. चिकन फ्राय पण झालेला आहे आणि चिकन शिजायला सुद्धा ठेवलेलं आहे. दाखवतो आता बघा. आता आपण मस्त चिकनला फोडणी सुद्धा दिले. शिजतंय आता. राज इकडे फोटो काढूया. तर आता बघा घरी आलो तर आईचं इकडे आंब्याची साठ वाढण्याचं काम चालू आहे पोरांना. आणि पोरं पण चांगल्यावरती हात मारलाय. शिवम कशी टेस्ट आहे? श्लोक मस्त आहे. तुरवार काय पुरणार नाही 160 है ना? आणि हे काय करवंद, सुकवलेली करवंद बघा. आईने पावसासाठी खाण्यासाठी काय काय ठेवलंय ते. बाकीच्या नंतर खाल्लाय, आपण पण टेस्ट करून बघूया. या ताटाची टेस्ट आहे ना अतिशय सुंदर. आंबट गोड असते. फणसाची पण तशीच असते.